Chapter number 5 Fraction Problem set 18. Convert the given fraction into the like fraction. यामध्ये आपल्याला 8 प्रश्न दिले आहेत, त्याला आपल्याला लाईक फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. त्याआधी आपण बघून घेऊ कन्सेप्ट अशी म्हणते की समजा एक न्यूमरेटर आहे अपॉन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. जी वरची संख्या असते त्याला न्यूमरेटर म्हणतात आणि खालची संख्या असते त्याला डिनॉमिनेटर म्हणतात. तर समजा आपण एक्झाम्पल घेतलं एक्स वाय इज इक्वल टू एक्स वाय मल्टिप्लाय बाय 2. तर समजा याला आपल्याला हा वाय आहे, या वायला आपल्याला वाय मल्टिप्लाय बाय 2 करायचं. ते आपल्याला इथे पण मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल ना, तेव्हा वाय मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू वाय मल्टिप्लाय बाय 2. हे काय झाले मग लाईक फ्रॅक्शन. समजा एक एक्झाम्पल घेतलं, वरती एक्स घेतला आणि खाली 4 घेतला इज इक्वल टू इकडे वाय घेतला आणि इथे 8 घेतला. तर लाईक फ्रॅक्शनची कन्सेप्ट अशी म्हणते की हे दोन्ही कसे असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. कसे असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. तर 4 हा 8च्या टेबलमध्ये येतो, तर आपण त्याला 4 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 8 करू शकतो. म्हणजे तो किती होऊन जाईल 8. म्हणजे एक्स अपॉन 8 इज इक्वल टू वाय अपॉन 8. म्हणजे हा काय झाला, इक्वल झाला. याला काय म्हणू आपण, लाईक फ्रॅक्शन. ही झाली कन्सेप्ट. अशाच 2-3 कन्सेप्ट आहेत, ते आपण एक्झाम्पल थ्रू तरी समजून घेऊ. पहिला एक्झाम्पल आहे कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू द लाईक फ्रॅक्शन. एक फ्रॅक्शन दिला आहे, त्याला आपल्याला लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 3 अपॉन 4 इज इक्वल टू 5 अपॉन 8. या 4ला 8मध्ये कन्वर्ट करायचं, तर आपण काय करू, मल्टिप्लाय बाय 2. जसं न्यूमरेटरने आणि डिनॉमिनेटरला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला आपण 2ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 5 अपॉन 8. याला जर आपण सॉल्व केलं, 3 2 जा 6 आणि 4 2 जा 8 इज इक्वल टू 5 अपॉन 8. तर जे डिनॉमिनेटर आहे ते कसे झाले आहे, इक्वल झाले आहे. म्हणून हे काय, लाईक फ्रॅक्शन. हे त्याचं आहे ॲन्सर. तर पुढलं एक्झाम्पल 3 अपॉन 5 इज इक्वल कॉमा 3 अपॉन 7. हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर यामध्ये 5च्या टेबलमध्ये 7 येत नाही, 7च्या टेबलमध्ये 5 येत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. ही त्याची मेथड आहे. तर याला हा जो 5 आहे, 3 अपॉन 5 आहे, यांनी काय करायचं, या 5ने या पूर्ण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. याला जर मल्टिप्लाय केलं असेल 3 अपॉन 5 इज इक्वल टू न्यूमरेटर अपॉन मल्टिप्लाय बाय 5 आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय 5. हे झालं. तसंच या 7ला पण या पूर्ण संख्येला काय करायचं, मल्टिप्लाय. तर मग कसं आहे, 3 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 5 आणि 7 मल्टिप्लाय बाय 5. याला जर आपण सॉल्व केलं, 3 7 जा 21 आणि 5 मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 35 इज कॉमा, सॉरी इथे काय कॉमा, 3 5 जा 15 आणि 7 5 जा 35. हे काय झालं, 35 2. याला काय म्हणू आपण, लाईक फ्रॅक्शन. तसंच पुढे आपल्याला सोडवायचे आहे. थर्ड क्वेश्चन एक्झाम्पल आहे 4 अपॉन 5 कॉमा 3 अपॉन 10. या 5 हा जो आहे हा 10च्या टेबलमध्ये येते, म्हणजे आपण 5ला मल्टिप्लाय बाय 2 करू शकतो. 4 मल्टिप्लाय बाय 2 5 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 3 इज इक्वल टू नाही सॉरी कॉमा अपॉन 10. मग याला सॉल्व केलं, 4 2 जा 8 आणि 5 2 जा 10 कॉमा 3 अपॉन 10. याला काय आपण म्हणू, लाईक फ्रॅक्शन. कारण की डिनॉमिनेटर काय झाले, सारखे झाले. एक्झाम्पल नंबर 4 2 अपॉन 9 कॉमा 1 अपॉन 6. याला आपण काय करू शकतो, आपल्याला टेबलमध्ये येते का नाही, आपण काय करायचं, मग मल्टिप्लाय 9नी या पूर्ण याला मल्टिप्लाय, या 6नी या पूर्ण याला मल्टिप्लाय. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 6 9 मल्टिप्लाय बाय 6 1 मल्टिप्लाय बाय 9 आणि 6 मल्टिप्लाय बाय 9. याला जर आपण सॉल्व केलं, 2 6 जा 12 आणि 9 6 जा 9 6 जा किती येणार, 36 की 35 की 54, किती येणार 54. 9 1 जा 9 आणि 6 9 जा 54.
हे काय झाले मग लाईक फ्रॅक्शन, हे झाले लाईक फ्रॅक्शन. नेक्स्ट क्वेश्चन 1/4 कॉमा 2/3. मग काय करायचं आहे, पहिल्याला 1 मल्टिप्लाय बाय 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 मल्टिप्लाय बाय 3 कॉमा 2 मल्टिप्लाय बाय 4 आणि 3 मल्टिप्लाय बाय 4. याला जर आपण सॉल्व केलं 3 1 जा 3, 4 3 जा 12 कॉमा 2 4 जा 8 आणि 3 4 जा 12. हे झालं लाईक डिनॉमिनेटर आले सेम, म्हणजे हे झाले लाईक फ्रॅक्शन. नेक्स्ट 5/6 कॉमा 4/5. इथे पण काय करायचं, क्रॉस मल्टी याली या पूर्ण संख्येला जे आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर याला काय करायचं मल्टिप्लाय. तर 5 मल्टिप्लाय बाय 5 6 मल्टिप्लाय बाय 5 कॉमा 4 मल्टिप्लाय बाय 6 आणि 5 मल्टिप्लाय बाय 6. 5 5 जा 25, 6 5 जा किती येणार 30 कॉमा 6 4 जा 24. 6 5 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू 30. हा जो डिनॉमिनेटर आहे हा 30 आला, कसा आला इक्वल आला, म्हणून हे काय लाईक फ्रॅक्शन. नेक्स्ट क्वेश्चन 3/8 कॉमा 1/6. परत डिनॉमिनेटरला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. 3 मल्टिप्लाय बाय 6 आणि 8 मल्टिप्लाय बाय 6 कॉमा 1 मल्टिप्लाय बाय 8 आणि 6 मल्टिप्लाय बाय 8. 6 3 जा 18, 8 मल्टिप्लाय बाय 6 48 कॉमा 1 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 8 आणि 6 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 48. हे डिनॉमिनेटर कसे आले इक्वल आले, कसे आले म्हणून हे काय लाईक फ्रॅक्शन. नेक्स्ट क्वेश्चन 1/6 कॉमा 4/9. याला पण मल्टिप्लाय करायचं. काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 मल्टिप्लाय बाय 9/6 मल्टिप्लाय बाय 9 कॉमा 4 मल्टिप्लाय बाय 6 आणि 9 मल्टिप्लाय बाय 6. याला जर 9 1 जा 9, 9 5 जा 54 कॉमा 6 4 जा 24 आणि 9 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू 54. डिनॉमिनेटर कसा आला इक्वल आला, म्हणून हे काय लाईक फ्रॅक्शन. थँक्यू. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.